नमस्कार, मी ॲडव्होकेट बिभीषण गदादे बिझी लॉ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। उद्या अर्थात 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करते, अर्थात अमृत महोत्सव साजरा। या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात भारत देशाने केली आहे। मात्र हे करत असताना भारतीय राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा ध्वज हा आपल्या राष्ट्रप्रेमाचं, राष्ट्रभक्तीचं, आपल्या आशा आकांक्षांचं गेली 75 वर्ष प्रतिनिधित्व करत आलेला आहे। हा राष्ट्रध्वज घरोघरी फडकवत असताना राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी मात्र आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे। खरं तर भारतीय राष्ट्रध्वजा संदर्भात बोधचिन्ह गैरवापर प्रतिबंध अधिनियम 1950 नुसार तिरंगा ध्वजाला भारताचं बोधचिन्ह म्हणून संबोधण्यात आलेलं आहे आणि म्हणून भारतीय बोधचिन्ह तिरंगा ध्वज याचा कुठेही गैरवापर होणार नाही, त्याचबरोबर त्याचा कुठे अपमान होणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची। ज्यावेळेस राष्ट्रध्वजाचा किंवा भारतीय संविधानाचा अपमान होतो त्यावेळेस राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 नुसार कारवाई होते। खरं तर जाणून बुजून कुणी राष्ट्रध्वजाचा अपमान करणार नाहीच, मात्र राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती नसल्यामुळं किंवा राष्ट्रध्वज कसा फडकवावा, कसा फडकवू नये या संदर्भात जनजागृती नसल्यामुळं आपल्याकडून चुकून राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी आज समजून घेऊया प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट ऑफ नॅशनल ओनर 1971 अर्थात राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 नुसार कलम 2 नुसार राष्ट्रध्वजाचा अपमान करणं, संविधानाचा अपमान करणं याला काय शिक्षा आहे समजून घेऊया। राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम 2 भारतीय राष्ट्रध्वज व भारताचे संविधान यांचा अपमान। जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा भारताचे संविधान किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्न विछिन्न करेल, विरूप करेल, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रूप करेल, तो नष्ट करेल, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याबद्दल अनादर दाखवील किंवा त्याची बेअदबी करील, मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृतीद्वारे असो, त्याला 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील। यामध्ये 3 स्पष्टीकरण देण्यात आले। पहिल्या स्पष्टीकरण मध्ये त्यांनी सांगितले की राष्ट्रध्वजाचा अपमान या ठिकाणी किंवा संविधानाचा अपमान या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस संविधानिकरित्या किंवा घटनात्मक पद्धतीने किंवा कायदेशीर पद्धतीने संविधानामध्ये काय बदल करायचा असेल, राष्ट्रध्वजाच्या मध्ये काय बदल करायचा असेल त्यावेळेस केलेली टीका टिप्पणी किंवा त्यावेळेस राष्ट्रध्वजाबद्दल दाखवलेली अनास्था यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही। दुसरं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की भारतीय राष्ट्रध्वज, आता या राष्ट्रध्वज यामध्ये फक्त फडकवलेला तिरंगा ध्वज असं नाही तर राष्ट्रध्वजामध्ये पेंटिंग असू शकतं, राष्ट्रध्वजाची चित्र असू शकतं, फोटो प्रतिरूपण असू शकतं, या सगळ्या प्रकारामध्ये असलेल्या राष्ट्रध्वजाला सुद्धा भारतीय राष्ट्रध्वज या संकल्पनेत घ्यायचं आणि त्यानुसार जर त्याचा अपमान झाला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते। आणि तिसरी गोष्ट, तिसरं स्पष्टीकरण जे देण्यात आलेलं आहे ते आहे की सार्वजनिक ठिकाण। आता यात सार्वजनिक ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी सार्वजनिक लोकांचा वावर असतो, सार्वजनिक ठिकाणी लोकांना जाण्यासाठी अलाउड असतं किंवा प्रवेश नाकारला जात नाही अशा ठिकाणाला आपण सार्वजनिक ठिकाण म्हणतो। आणि स्पष्टीकरण 4 मध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान म्हणजे काय, नेमकं काय कृती केल्यानंतर राष्ट्रध्वजाचा अपमान झाला असं म्हणता येईल, चला तर पाहूया। राष्ट्रध्वजाचा अपमान यामध्ये स्पष्टीकरण 4 भारतीय राष्ट्रध्वजाचा अनादर करणे याचा अर्थ आणि यात भारतीय राष्ट्रध्वजाची अक्षम्य मानहानी करणं किंवा अप्रतिष्ठा करणं किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी भारतीय राष्ट्रध्वज खाली आणणे किंवा शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवणं, राज्यातील अंत्यसंस्कार किंवा निमलष्करी दल किंवा अन्य सेनादलातील अंत्यसंस्कार या व्यतिरिक्त जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरूपात भारतीय राष्ट्रध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही किंवा तसं करणं हा काय राहील, राष्ट्रध्वजाचा अपमान राहील। भारतीय राष्ट्रध्वजाचा कोणत्याही व्यक्तीनं कमरेखाली घालण्याचा पोशाख, गणवेश किंवा कोणत्याही वर्णनाची उपसाधने म्हणून वापर करता येणार नाही किंवा केलं तर त्या ठिकाणी काय होणार तर राष्ट्रध्वजाचा अपमान होणार। उषा, हातरुमाल, हातपुसणे, अंतर्वस्त्र किंवा कोणताही पोशाख इत्यादी साहित्यावरती भरतकाम किंवा छपाई करणं किंवा त्यासाठी वापर करणं हा सुद्धा काय होईल, राष्ट्रध्वजाचा अपमान होईल। भारतीय राष्ट्रध्वजावरती कुठल्याही प्रकारचे अक्षर लिहिणं किंवा भारतीय राष्ट्रध्वजाचा प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यासह विशेष प्रसंग साजरे करण्याचा भाग म्हणून राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्याव्यतिरिक्त कोणतीही वस्तू घेण्याचं, देण्याचं, बांधून किंवा वाहून नेण्याचं साधन म्हणून वापर करणं राष्ट्रध्वजाचा अपमान असेल। भारतीय राष्ट्रध्वजाचा
पुतळा किंवा स्मारक शिल्प किंवा वक्त्याचा टेबल डेस्क झाकण्यासाठी किंवा वक्त्याच्या व्यासपीठावरती आच्छादन म्हणून वापर करणं किंवा राष्ट्रध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी जमिनीशी स्पर्श करणं किंवा तो पाण्यावरून फरफटत नेणं किंवा राष्ट्रध्वज मोटार वाहन, रेल्वेगाडी, जहाज, विमान किंवा कोणतेही त्याच प्रकारे इतर वाहने याच्या छतावर, बाजूंवर, पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करणं हा सुद्धा राष्ट्रध्वजाचा अपमान असणार आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचा एखाद्या इमारतीचा आच्छादन म्हणून वापर करणं, त्याचबरोबर राष्ट्रध्वजाचा केसरी रंगाचा पट्टा हा जर खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावला याचा सुद्धा समावेश राष्ट्रध्वजाचा अपमान यामध्ये होतो. ध्वज संहिता 2002 कलम 4 अन्वये ध्वज लावण्याची चुकीची पद्धत. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावता कामा नये. कोणत्याही व्यक्तीस वस्तूस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजावरती आणि त्यात किंवा यापुढे तरतूद केलेले असेल याखेरीज त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ज्या काठीवरती ध्वज फडकवत असेल त्या काठीवरती किंवा त्या काठीच्या वरच्या टोकाला फुले किंवा हार यासह कोणती वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. ध्वजाचा तोरण, गुच्छ, पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी वापर करू नये, उपयोग करू नये. ध्वजाचा वक्त्याचे टेबल डेस्क झाकण्यासाठी वक्त्याच्या व्यासपीठावरती पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजाचा केसरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे लावू नये. ध्वजाचा भूमीशी जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये. ध्वज फाटेल अशा पद्धतीने लावू नये अथवा बांधू नये. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी मला इथे सांगणं महत्वाचं आहे. पूर्वी राष्ट्रध्वज हा खादी, सिल्क या कपड्यांचाच बनवण्यासाठी परवानगी होती. मात्र आता राष्ट्रध्वज हा लोकर, खादी, सिल्क याबरोबर पॉलिस्टरच्या कापडापासून सुद्धा बनवायला परवानगी आहे. डिसेंबर 21 ला झालेल्या एका निर्णयानुसार राष्ट्रध्वज हा पॉलिस्टरच्या कापडापासून सुद्धा बनवलेला वापरता येईल. मात्र प्लॅस्टिक पासून बनवलेला राष्ट्रध्वज मात्र कुठेही फडकवता येणार नाहीये. मात्र तरीही आपण पाहतो की सर्रासपणे प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज हा आपण सगळीकडे वापरताना पाहायला भेटतो. मात्र हा वापरू नये. त्याचा दुसरा एक तोटा असा आहे की हे जे प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज आहेत हे प्लॅस्टिक असल्यामुळे ते वर्षानुवर्ष कुजत नाही किंवा ते नष्ट होत नाही आणि त्यामुळे ते फाटलेल्या अवस्थेत किंवा कचरा कुंडीमध्ये इतर ठिकाणी पडलेले पाहायला भेटतात. हा सुद्धा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै 2022 मध्ये राष्ट्रध्वजाबाबत आणखी एक महत्वाचे निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे पूर्वी राष्ट्रध्वज हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच फडकवण्यासाठी परवानगी होती. मात्र आता झालेल्या या अमेंडमेंटनुसार राष्ट्रध्वज हा रात्री सुद्धा फडकवत ठेवता येणार आहे. त्यामुळं हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपण भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे अर्थात अमृत महोत्सव साजरा करूया. मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा करूया. राष्ट्रध्वजाचा कुठे अपमान होणार नाही याचीही काळजी घेऊया. पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्हा सर्व भारतीयांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.